आपल्या विदर्भातून गेल्या एका महिन्यापासून अमरावती जिल्ह्यातून अंजनगाव सुरजीमधून श्री संत रूपलाल महाराज पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र अंजनगाव सुरजी ते श्री क्षेत्र पंढरपूरकडे जात असताना आज पुरा एक महिना झाला पालखी सोहळ्याला आणि आज पालखी पोचली आपल्या चंद्रभागा नदी तीरावर, म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी पोचले आहेत. आपल्यासोबत वारकरी संप्रदायाचे गोपाल महाराज आहेत. तर धन्यवाद. आमचे तुकोबाराय आमच्यासाठी तुकोबारायच आहेत, कारण की प्रत्येक ठिकाणी आपलं चॅनल घेऊन पोचतात आणि प्रत्येक हालचाली वारकऱ्यांच्या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाला देत असतात. तर मी श्री संत रूपलाल महाराज मंडळातील एक विद्यार्थी आणि गेल्या 24 तारखेला आम्ही पंढरपूर येथे निघालो आणि रस्त्यामध्ये अतिशय सुखद असा आनंद ह्या वारीमध्ये आलेला आहे. कारण पंढरपूर म्हटल्यानंतर आपल्याला खूप म्हणजे असा आनंद येतो. आपण जिव्हाळ्याने पंढरपूरकरिता निघतो आणि भगवंताची आस लागते जीवाला. भेटी लागी जीवा लागली सा असं, आणि तो भगवंत आपल्याचा व्हाव असं प्रत्येकाला वाटते. आणि त्या आशेमध्ये आम्ही सर्व नाचत खेळत वागडत सर्वच मंडळी रस्त्यानं येत असतो आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं असं दुःख जाणवत नाही. म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीनं आलेलो आहो पंढरपूरला आज, आणि त्या प्रकारे यांचे धन्यवाद. माऊली, तुम्ही एखादा रूपलाल महाराजचा अभंग सांगा वारकऱ्यांना. तर हो, अभंग म्हणायचं. श्री संत रूपलाल महाराजचा एक थोडंसं गीत. मंदिर में जाना तो इतना काम कर देना, और रूपलाल बाबा को मेरी खबर कर देना. धरती पे रहो या आसमां पे चढ़ जाओ, आखिर रूपलाल बाबा तुम्हारे चौकट पे मर जाओ. चांद भी सितारे भी तुझको, चांद भी सितारे भी तुझको सर झुकाते होंगे. चांद भी सितारे भी तुझको सर झुकाते होंगे. ओ मेरे रूपलाल बाबा, ओ मेरे रूपलाल बाबा, ओ मेरे रूपलाल बाबा, चांद भी सितारे भी तुमको सर झुकाते होंगे. धन्यवाद. आपल्यासोबत माऊली सोहळ्यात रूपलाल महाराजचे आणखी भक्त आहे. जय हरी माऊली. तुम्हाला वारीचा आनंद कसा लागला? वारीचा आनंद खूप छान अनुभव. तुमची वारी किती वर्षापासून करत आहे तुम्ही? माझी वारी आता ही जवळजवळ 24वी वारी आहे. तुम्हाला वारीमधला खूप अनुभव आहे. हो. काही अनुभव सांगा तुम्ही. 24 वर्षामध्ये अजिबात बिमार पडलो नाही. कोणताच वारकरी सर्व सुखाने आले. कोणालाच कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही. आणि आमच्या दिंडीमधले जे वरिष्ठ मंडळी आहेत ते सर्वांची काळजी घेत होते. सर्वांना वेळेवर मेडिकल, आणि तुमच्यासारखी जी मंडळी आहे ती पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. माऊली, तुमचा कसा आनंद आहे वारीचा? एकदम एक नंबर आनंद वाटतो आम्हाला. तुमचं गाव कोणचं आहे? पिंपळवाडी. किती वर्षापासून माऊली सोहळ्याची पालखी हे करताय? 6वा वर्ष आता. काय काय अनुभव आहेत तुमचे पालखी सोहळ्यात? सर्वच अनुभव चांगले भक्ती मार्गाचे. माऊली, तुमचे अनुभव? आणि आता ही माझी आपलं तिसरी वारी आहे. हम्म. मला ह्या वारीत आल्या पण खूप आनंद झाला. माऊली, तुमचा? रामकृष्ण हरी. माझी या आपल्या रुपलाल बाबाच्या पालखीमध्ये ही 16वी वारी आहे. आणि रुपलाल बाबाच्या पालखी संघ चालत असताना खूप आनंद आणि भजनाचा आनंद घेतला जातो. आणि हसत खेळत काय नाचत गाचत जाऊ गावारी असे अभंग म्हणत आम्ही पोचत चंद्रभागेत पोचलो. आंघोळी केल्या आणि आता पुढच्या पार्टीच्या प्रवासाला मग चालले. तर आपल्यासोबत इकडे पताका घेऊन एक महिना पताक सोडली नाही पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यामध्ये हे माऊली आहे. माऊली, माझं पहिलं वर्ष आहे, परंतु मला आज अनुभव आला आहे की फार चांगली व्यवस्था आली आमची. सुरुवातपासून तर शेवटपर्यंत आम्ही जे पाहुणे जाऊ
ते आमची चाहदारी करत की त्यांच्या घरी जसे पाहुणे आले आणि दसरा दिवाळी त्याला असा वाटे आम्ही गेल्यानंतर फार आनंद वाटे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे आहेत यांचे वडील लालाजी खडसे ते रूपलाल महाराजांचे अविरत सेवादारी होते. सुंदर असे सेवा करतात आणि आहेत सुद्धा. त्यांनी बऱ्याच अशा वाऱ्या केलेल्या आहेत आणि त्यांचा थोडासा पायाचा त्रास असल्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यांनी स्वतःच्या मुलाला पाठविलं तरी वारी खंडित होऊ दिली नाही. धन्यवाद.